भारताच्या लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं नीट पेपर फुटी प्रकरणी सोलापुरात संतप्त आंदोलन करत मोदी, शहा, प्रधान यांच्या प्रतिमांचं दहन करण्यात आलं। नीट 2026 परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं सोलापुरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। जिल्हा परिषद पूनम गेट इथं झालेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमांचं दहन करण्यात आलं। भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी आंदोलनादरम्यान तीव्र शब्दात भूमिका मांडताना सांगितलं की दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट देतात, मात्र NTA या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निष्काळजीपणामुळं आणि भ्रष्ट कारभारामुळं नीट 2026चा पेपर फुटला। त्यामुळं देशभरातील विद्यार्थ्यांचं मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं आहे। या धक्क्यातून 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या असून त्याला जबाबदार असणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। तसंच विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या संबंधित यंत्रणा आणि जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली। आपल्या सर्वांना कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना अचानक पेपरमध्ये बातमी येते आणि टीव्हीवरती दाखवलं जातं की नीटचा पेपर फुटला आणि जे विद्यार्थी तयारी केलेत त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या आर्थिकतेचा आणि त्यांच्या पालकांच्या मनस्थितीचा काय परिणाम होईल हे आपण कधी कल्पना करू शकत नाही। इतकंच नसून पेपर फुटला ऐकल्या देशामध्ये जवळजवळ 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। या 3 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला जबाबदार हे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत। त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। केंद्र सरकार जर अशा पद्धतीनं या पेपर फुटीमुळे जर गांभीर्य घेत नसेल तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय? जेव्हा आम्ही म्हणतोय ही जी नॅशनल टेस्ट एजन्सी आहे ती NTA रद्द करा, आम्हाला प्रायव्हेट एजन्सी मार्फत परीक्षा नको, सरकारने थेट परीक्षा घेतली पाहिजे। शनिवारी 16 मे रोजी जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। आंदोलनावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की तसंच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मुर्दाबाद मुर्दाबाद धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद नहीं चलेगी नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 नरेंद्र मोदी मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद 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 धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद। मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवत निषेध अधिक तीव्र केला। यावेळी संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली। या आंदोलनात युवा महासंघाचे जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, बालाजी गुंडे, राहुल बुदले, सुनील आमाटी, अप्पाशा चांगले, किशोर झेंडेकर, योगेश अकीम, दिनेश बडगू, चंटी बिटला, विजय साबळे, श्याम आडम, गोपाल बंडी, पुष्पा गुरुपनवरू, प्रदीप मरेड्डी, नरेश गुल्लापल्ली तसंच विद्यार्थी आघाडीचे राज्य सहसचिव मल्लेशम कारंपुरी, नानी माकाम, कुमार एलगेटी, अभिजित निकंबे, गुंडप्पा डक्का, सय्यद शहापुरे, सद्दाम बागवान आदी उपस्थित होते। धर्मेंद्र प्रधान नावालाच आहेत तर त्यांनी नावाला न राहता ते नैतिक जबाबदारी स्वीकारून आज त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। एकीकडे रोजगाराचा प्रश्न प्रचंड मोठा उद्भवत असताना वैद्यकीय क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल वाढत असताना जर सुरुवातीलाच त्यांच्या प्रवेशद्वारावर अशा पद्धतीची जर रचना असेल, लाखो रुपये घेऊन हे जे वेगवेगळ्या कोचिंग क्लासेस आहेत त्याच्यातले एजंट आहेत हे जर सरकारची संगनमत करून पेपर फोडत असतील तर ही गंभीर बाब आहे। कारण येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये
पेपर फोडून पैसे देऊन जर डॉक्टर होणार असेल तरी बाब गंभीर आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी करतोय NTA जी संस्था आहे मुख्यतः नॅशनल टेस्टिंग एजन्सी ती बरखास्त केली पाहिजे, कारण पूर्वीच्या प्रमाणे परीक्षा पद्धती लागू केली पाहिजे.